नमस्कार. 6:30 वाजलेले आहेत. मी क्षमा धर्मप्रिवार आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत करते. हा सृजनचा सलग 187वा आणि सृजन उपक्रमाचा 248वा कार्यक्रम आहे. आनंदवन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाचा मानबिंदू श्रद्धेय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदाची पेरणी केली. त्यांच्या वेदनांवर करुणेचे सेवेचे मलम लावले. त्यांच्या उपेक्षित आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला. डॉक्टर विजय पॉळ हे बाबांचे केवळ सहकारीच नव्हते तर ते बाबांसाठी धन्वंतरीही होते. रायपूरच्या जवाहरलाल नेहरू मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून 1972 साली त्यांनी MBBS केले. 1984 मध्ये वर्धेच्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन मध्ये ते लेप्रसी तज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आनंदवनच्या सीतारतन हॉस्पिटलमध्ये ते मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाले. याच दवाखान्यात ते 2018 पासून वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. श्रद्धेय बाबा व साधनाताई यांचे वैयक्तिक काळजीवाहू डॉक्टर म्हणून त्यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत वैद्यकीय काळजी घेतली, त्यांची सेवा केली. इंडियन मेडिकल असोसिएशन वरोडाचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. वरोडाच्या रेल्वे स्टेशन ॲडवायझरी कमिटीचे ते माजी सदस्य आहेत. महारोगी सेवा समिती वरोडाचे ते ट्रस्टी पण आहेत. अजून बरेच काही त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे आहे, पण आता सारे आपण त्यांच्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. मी डॉक्टर विजय पॉळ यांना सन्मानपूर्वक मंचावर पाचारण करते. धन्यवाद सर. डॉक्टर विजय पॉळ यांना बोलते करणार आहेत लेखक कवी दीपक शिव. ते योग शिक्षक आहेत. आनंदवनला भेट देणाऱ्यांच्या सेवेत ते असतात. नुकतेच त्यांच्या वडिलांच्या आठवणीवर आधारित वटवृक्षाच्या छायेत हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांच्या उपस्थितीत वरोडा येथे प्रकाशित झाले. मी श्री दीपक शिव यांना आदरपूर्वक मंचावर पाचारण करतो. धन्यवाद सर. आज ज्या डॉक्टर पॉळ यांचे अंतरंग आपण जाणून घेणार आहोत ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. दिवंगत शरद नाईक स्मृती पुरस्कार त्यांना 2014 मध्ये शांतीवन पनवेल तर्फे सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. 2014 मध्येच त्यांना मुंबईचा श्रीराम स्मृती पुरस्कार पण मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचा दिवंगत उत्तमचंदजी लोढा मानव सेवा पुरस्कार पण त्यांना 2014 मध्येच मिळाला आणि तोही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते. नॅशनल अचीवमेंट पुरस्कार त्यांना एक्सिलन्स इन मेडिसिन साठी लेप्रसी साठी केलेल्या विशेष योगदानासाठी 2015 साली प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्राप्त झाला. 2019 मध्ये त्यांना डॉक्टर जया द्वादशीवार सेवा पुरस्कार माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्राप्त झाला. अशा विविध रंगी पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर पॉळ यांचे भावविश्व उलगडून दाखविणार आहेत श्री दीपक शिव. दीपक शिव या अगोदरही सृजनच्या मंचावर येऊन गेलेले आहेत.
वंदना सालफळे, भारती साबळे यांच्या समवेत त्यांनी भारती आमटे यांची काही वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाशबाबा आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे, डॉक्टर शीतल आमटे, पल्लवी आमटे हे आमटे गोकुळ सृजनच्या मंचावर अभिव्यक्त होऊन गेलेले आहेत. सृजनला समृद्ध करून गेलेले आहेत. सुधाकर कडू सारखे आनंदवांचे कर्मठ कार्यकर्ते पण सृजनच्या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत. डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर शरदचंद्र सालफळे यांच्या उपस्थितीत सृजनच्या मंचावरून झालेले आहे. डॉक्टर विकास आमटे यांचे पुत्र कौतुक आमटे पण यावेळी मंचावर उपस्थित होते. हे इथे उल्लेखनीय. असो, आता स्वागत अतिथींचे. डॉक्टर विजय पौळ यांचे स्वागत शाल, श्रीफळ, दत्ताजी तन्नीरवार गौरव ग्रंथ आणि भेटवस्तू देऊन आपण करीत आहोत. मी श्री मधुकर माणूसमारे यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर साहेबांचे स्वागत करावे. सर इकडे बघा. श्री दीपक शिव यांच्या स्वागतासाठी मी श्री बंदोपंत बोढेकर यांना पाचारण करते. धन्यवाद. या स्वागतानंतर आपण कार्यक्रमाच्या गाभ्याकडे वळत आहोत, ते म्हणजे मुलाखतीकडे. आता मी पुढील सूत्रे श्री दीपक शिव यांच्याकडे सोपविते व त्यांना विनंती करते की मुलाखतीनंतर त्यांनी सूत्रे सृजनच्या स्वाधीन करावी, जेणेकरून कार्यक्रमाला उपस्थित रसिकांना त्यांच्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करून देता येईल. धन्यवाद.